नमस्ते, मी डॉक्टर प्रीतेश जुनागडे, एक रक्तविकार तज्ञ, लोटस हॉस्पिटल नाशिक इथे असतो. मिस्टर प्रसाद यांनी B360 स्टुडंट ही नावाची जी संकल्पना चालू केलेली आहे त्याचा मी अगदी जवळून पाहिलेली आहे आणि ती आज एक नाव रूप घेते आणि सगळ्या स्टुडंट्सला मनापासून मदत करते. मी एक रक्तविकार तज्ञ असल्यामुळे मागील अनेक वर्षापासून नाशिक आणि परिसरात राहायला आलेले स्टुडंट जे आहेत ते इथे आल्यानंतर आहारामध्ये काय बदल होतात आणि त्याच्यामुळे त्यांचं रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन त्यांना रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया हा प्रॉब्लेम होतो. असं माझं निदर्शनास आलंय की आपण काय खातो ते फार महत्वाचं आहे. शरीरात हिमोग्लोबिन नीट ठेवण्यासाठी दोन महत्वाचे घटक आहेत. पहिलं म्हणजे लोह म्हणजे आयरन आणि दुसरं म्हणजे व्हिटॅमिन B12 म्हणजे जीवनसत्व B12. तर पहिलं लोह हे अतिशय महत्वाचं घटक आहे. नुसतं हिमोग्लोबिनलाच नव्हे तर शरीरातील प्रत्येक पेशींसाठी गरजेचं आहे. त्यामुळे जे पूर्ण शाकाहारी असतील त्यांनी 4 गोष्टी लक्षात ठेवा की ज्याच्यात सर्वात जास्त लोहाचं प्रमाण आहे. पहिलं म्हणजे शेवगाची शेंग, दुसरं म्हणजे शेपू पालकची कुठली पण प्रकारची केलेली भाजी, तिसरं म्हणजे गूळ शेंगदाण्याचं कुठलं पण कॉम्बिनेशन जसं काही चिक्की म्हणा, लाडू म्हणा, आणि चौथं म्हणजे सुक्या मेव्यात थोडेफार काजू. या 4 गोष्टींमध्ये लोहाचं प्रमाण बरंच आहे आणि ते जर चांगलं तुम्ही सेवन केलं तर तुमचं रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं राहण्यात मजा येईल. तुम्ही मला विचाराल, अहो सर हे आम्हाला डब्यात मिळणार आहे का दररोज? मी म्हटलो दररोज नव्हे, पण तुम्हाला जे डबे देतात तुम्हाला सांगा की आम्हाला ह्या 4 गोष्टी अधूनमधून देत राहा. किंवा चिक्की वगैरे तुम्ही उगाच वेफर्स वगैरे खाण्यापेक्षा 5-5 रुपयाचे जे घेतो आपण त्यापेक्षा तुम्ही चिक्की घ्या, गुळ शेंगण्याचे कुठले पदार्थ घ्या, ते तुमच्यासाठी जास्त पौष्टिक आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही लक्षात ठेवा, हिमोग्लोबिन आणि लोहाचं प्रमाण नीट ठेवायला तुम्हाला लोहयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही नुसत्याच 3 पोळ्या आणि चटणी आणि लोणचं खाल्लं तर तुमचं वजन वाढेल पण रक्त नाही वाढणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. दुसरं व्हिटॅमिन B12 बद्दल मी बोललो, जीवनसत्व B12 हे लक्षात ठेवा कुठल्याही शाकाहारी पदार्थातून मिळत नाही. याकरिता जे पूर्ण शाकाहारी असतील त्यांनी म्हणजे आपण दूध जे म्हणतो किंवा दुधाळ पदार्थ जे आहेत जसं काही पनीर, दही, ताक याचं सेवन आवर्जून करायला पाहिजे, कारण कुठल्याही शाकाहारमधून ते मिळत नाही. त्यामुळे जे मांसाहारी आहेत त्यांनी फार काळजी नको, त्यांनी आठवड्यात एकदा जर मांसाहार घेतला तर बऱ्यापैकी त्यांना चांगलं सत्व मिळतात. दुसरं, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांना प्रॅक्टिकल पॉईंट म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी सहजासहजी मिळत नाही. काही डबे असतात, डब्यात आपल्याला पाहिजे तसं येतच असं नाही. म्हणून तुम्ही जेव्हा बाहेर खातात तेव्हा ह्या गोष्टींचा विचार करा. आणि सर्वात सोपं म्हणजे दूध जर थोडं पिलं काही करून, आणि जर अंडी जर कोणाला खाता आली, जर उकडलेली अंडी खाल्ली जे सोपे आपल्याला करायला, तर त्यातून पण बरेचसे जीवनसत्व आणि तुम्हाला बाकी घटक तुम्हाला मिळतील. तिसरं, आपण काय खातो याच्यावर पोटातील जंतू अवलंबून असतात आणि ते जर चांगले ठेवले तर तुमचं शरीर चांगलं राहतं. उदाहरण, व्हिटॅमिन B12 जर कमी पडलं तर तुमची स्मरणशक्ती कमी होते, म्हणजे मेमरी कमी होते. तुम्ही तर अभ्यास करायला आल्या तिथे, मेमरीज कमी झाली तर उपयोग काय? त्यामुळे आहाराचा एवढ्या पुढचे संबंध आहे. त्यामुळे तुम्ही आहारामध्ये जे हवं ते व्यवस्थित खायलाच पाहिजे आहे. आणि जी एक मी म्हणतो एक B360 स्टुडंट या संस्थेने मिस्टर प्रसाद यांच्या मार्फत जी एक बदल घडवण्यात माझ्या मते जे यश आलेलं आहे त्याला छोटासा हातभार आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि नमस्ते. हॅव अ नाईस डे.